बी अ किंग ट्रिपल एस आलेला आहे. विश्वनाथ पवार साहेबांना मी विनंती करेन सर, आपण मंचावरती असणंच तेव्हा सर असणंच तेव्हा. नितीन, संध्याकाळचं सत्र आहे, महत्त्वाचा सामना आहे. यापूर्वी आपण मॅजिकल ओव्हरचा परिणाम देखील पाहिलेला आहे. युवा खेळून चांगली कामगिरी केली. संध्याकाळच्या सत्रामध्ये निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग करतो. अ, तुम्हाला जे हवे ते मिळाले? आम्हाला पण फिल्डिंग पाहिजे. बॅटिंग, आता बॅटिंग करायची आहे, परंतु ज्या पद्धतीनं मॅजिकल ओव्हरचा जो थ्रिल होता कसा अनुभवलात? मजा आली ज्या पद्धतीनं खेळ आपण केलाय तो? हो, एक युनिक हे आहे, त्याच्यामुळे मजा येते खेळायला. जिंकता जिंकता हरला की हरला हरता हरता जिंकला? 50-50. शुभेच्छा आहेत, दोघांना शुभेच्छा असतील अर्थात. खेळी मागच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण क्षणी नक्कीच अप्रतिम खेळी केली. आडव्या बॅटने प्रहार केले गोलंदाजांवरती. पहिला बॉल येथे मात्र हवेत, फिल्डर पळतोय, येथे पकडेल का? कॅच नाही, येथे कॅच ड्रॉप होते. ही कॅच पकडणं थोडीशी हार्ड असते, परंतु एक महत्वाचा सामना, येथून महत्वपूर्ण खेळी दोन्ही संघाला करावी लागेल. येथे मात्र फटका हवेत, फिल्डर तेथे तैनात, बॉल पोचलाय थेट क्षेत्ररक्षकाकडे आणि विकेट येते. पहिला धक्का बसतोय. मध्ये कुठे ना कुठे बॉल ट्रॅव्हल होण्यास थोडेसे कष्ट जास्त करावे लागतात. अशाच परिस्थितीमध्ये फटका तर चांगला होता, परंतु अखेर हा पोहोचला थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट येते, पहिला धक्का बसतोय. इथून विकेट आल्यानंतर बिलालकडे क्षमता आहे. यावेळेला फटका तर चांगला आहे, फिल्डर तेथे तैनात. पुन्हा एकदा थोडंसं फंबल करतोय, एक रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डाईव्ह करतोय, परंतु हा बॉल त्याला चकवत फसवत बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय, चौकार आलाय. हा पुरस्कार मागच्या मॅच मध्ये प्राप्त केला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उडवलंय, चेंडू तर हवेत, पोहोचलाय कुठे हे पाहायचंय. आणि हा बॉल फिल्डरने केले चूक, जीवदान मिळाले. पहिले षटक ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. येथे मात्र उडवलं होतं बॉलला मिड विकेटच्या दिशेला, चेंडू हवेमध्ये खूप काळ पाहायला मिळाला. अगदी अखेरच्या क्षणाला दिशा बदलली चेंडूने कदाचित, आणि येथे फिल्डर पासून दूर राहिला. चौकातील कसं थांबायचं असे प्रश्न जरूर आहेत. यावेळेला बॅकफुटला येऊन कट केलाय, बॉल कुठे चाललाय? डीप पॉइंटच्या डोक्यावरून हवाई सुंदरीला बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर येतोय हा दमदार षटकार. बिलालच्या पहा, बॅकफुटला आला, जागा बनवली आणि फेकून दिलं बॉलला मनगटाच्या सहाय्याने डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारासाठी स्वागत केले. ज्याचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही. यावेळेला उडवलं बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, देखणा दमदार शानदार षटकार. बिलाल थांबायचं नाव घेत नाही. येथे मात्र नक्कीच पहिला बॉल त्याला पाठवलं षटकारासाठी, त्यानंतर लेग डिक्लेअर बॉक्स मध्ये एक रन आला आणि आता पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला हा षटकार ठोकत असताना या ओव्हर मध्ये तब्बल 2 मोठे फटके सजवलेत बिलालने. खूप चांगली फलंदाजी करतोय बिलाल, आपल्या टीम साठी रन बनवतोय आणि हेच तर गरजेचं आहे युवा 11 लांजा टीमला. या मॅच मध्ये मोठं टार्गेट बनवायचं. यावेळेला मात्र आडव्या बॅटने थे अगदी आमच्या समालोचन कक्षा समोर हा फटका. येस, इट इज अ 6. 6 रन साठी पाठवलंय बॉलला सुमित गुरवने मध्ये. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, पोहोचेल का? फिल्डर पकडले कॅच, विकेट येते. बिलालला परतावं लागेल. खूप चांगला कैच येते मात्र. अर्जित का बहुत अच्छा कैच, बिलाल बैक टू द पेवेलियन और ये विकेट देखिए, बहुत महत्वपूर्ण विकेट विकी पुजारी को मिला. जिस ओवर में आपको 16 रन बनाने हैं, शुरुआत आपकी अच्छी है, लेकिन अब फिनिश कौन अच्छा करेगा वो देखने वाली बात है. नक्कीच सुरुवात तर केली चांगली, परंतु येथून जर अजून रन गोळा केले तर तुम्हाला 5 रन मायनस कराव्या लागतील. यावेळेला मात्र प्रयत्न तर केला होता, परंतु तेथे या संघाला सिद्धेश बॅक टू द पेवेलियन, शुभम तब्बल 2 विकेट प्राप्त केल्यात. जेथे मात्र फलंदाज प्रयत्न करत असतात मोठे फटके सजवायचा, आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला ठाऊक आहे ते चुका करणार आणि त्या चुकांवरती आला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सुमित, आडव्या बॅटने खेळलेला फटका, चेंडू हवेमध्ये, येथे मात्र होईल का झेल? हो, पकडले कॅच आणि आता मात्र धक्का बसतोय. हा फटका फसला आणि आता तंबूच्या आसऱ्याला परता. माध्यमातून चांगला झेल पहा. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती, खूप चांगलं टेलिकास्ट
टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून टॉपेज लागली आणि त्यानंतर संदीप मकवाना चेंडू खाली आला आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला झेल पाहायला मिळाला. धक्का क्रमांक 4 गडी तंबूच्या आसऱ्याला लागेल. फलंदाजीसाठी आपण पाहिलं गेलं तर सेकंड इनिंगच्या खेळामध्ये नक्कीच नितीन माटुंगे असा मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, जो की या काल मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करत होता. तो नितीन माटुंगे आता सेकंड इनिंगच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चिंटू शेठ पावसकर सर येथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील येथे सत्कार केला जाईल. फुलपुष्प आणि एक मोमेंटो ट्रॉफी देऊन पर ओ ये एक बार फिर लग रहा है कि एक्शन रिप्ले ही चल रहा है भाई, एक्शन रिप्ले नहीं चल रहा है अभी. ये पहली गेंद है, पहली गेंद पर स्वैग से स्वागत हुआ संदीप मकवाना, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी संदीप मकवाना ऑन स्ट्राइक. ओहो कमाल का स्ट्रोक है, शानदार स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद को लॉन्ग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. डूबते सूरज को उगते हुए सूरज का सलाम है. अब तेरे बस का नहीं है उनको कुछ करके दिखाना. संदीप मकवाना 13 पर रन ओवर फिलहाल पहला प्रगति पर है. रिक्वायरमेंट 7.78. संदीप मकवाना का स्ट्रोक देखिए, लहू के आग को अब जलना है मुझे, पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझे. तो लगातार तीन चौकों के लिए और लगाएंगे तो बिल्कुल 500 का इनाम है. संदीप मकवाना ने सुन लिया था, 3 छक्के आए और ये पैसा वसूल छक्का था. सुंदर बल्लेबाजी. अभी तक ये ओवर समाप्त नहीं हुआ है. इस वक्त अगर देखें तो संदीप मकवाना जिनके ऊपर कैमरा है, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत शानदार बल्लेबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए. स्ट्राइक चौकों की मदद से 24 पर और इस ओवर में मेला लूटा. देखिए किस तरह से ब्रॉकहोल में गेंद थी, गेंद में खराबी नहीं थी, लेकिन माइंडसेट बहुत अच्छा है, शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है. हेलीकॉप्टर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाद 6 रनों के लिए. धोनी स्टाइल बल्लेबाजी कर रहे हैं. दूसरे एंगल से देखे पैरों पर गेंद थी, तैयार थे, मिडल लेग स्टंप पर गेंद थी और सुमित गौरव हक्का बक्का रहे. विकेट कीपर क्या करे तो क्या. सुमित गौरव हेलीकॉप्टर उड़ गया, दर्शक दीर्घा में लैंड हुआ, लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर. संदीप मकवाना रुकने वाले नहीं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस, खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडूदारी सीमर शप्पार आणि संदीप मकवानाच्या बॅटमधनं आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात मोठा षटकार. नितीनने मोठा मारायचा की संदीपनं? आता संदीपने त्याच्यापेक्षा मोठा मारलाय. आता नितीन तुला हे रेकॉर्ड मोडायचं आहे, परंतु गोलंदाजाला विकेट पाहिजे, काही करायचं आहे पण विकेट घ्यायची आहे, त्यासाठी ते प्रयत्न करतील. आणि हे द्वंद्व आहे, अप्रतिम फटका. त्याला माहिती आहे झेप मोठी घ्यायची, कारण ध्येय देखील मोठं आहे. जेव्हा ध्येय मोठं असेल तेव्हा एक उत्तुंग भरारी घ्यायची, ती भरारी उत्तुंग भरारी. इस ओवर की अगली गेंद, गेंद बॉडी रन के बाद 4 रन. नितिन माटुंगे अजीबोगरीब शॉट खेल रहे आज. ये देखे क्या हुआ था मैदान के अंदर. एक हाथ से शॉट खेला गया और बहुत तेजी के साथ गेंद ट्रैवल हुई बॉडी लाइन की तरफ. इस बार कनेक्शन संपर्क बहुत अच्छा, बल्ले के बीचों बीच गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी. वाईसीसी पावस कोल्हापुर ने जीत अर्जित की है. तो रेहान नाकवा यूनाइटेड कंस्ट्रक्शन बिल्कुल बहुत खुश मुस्कुराहट उनके चेहरे पर भी आएगी और कप्तान बिल्कुल सीना तान खड़े रहेंगे. नितिन माटुंगे, संदीप मकवाना